चिट्टूचे पुस्तक. और ये लगा सिक्सर. चिट्टूने मारलेला बॉल एकदम बेडरूम मधून उडून हॉलमध्ये गडगडत आला. चिट्टू एकटाच खेळत होता. तो दुडू दुडू हॉलमध्ये धावत आला बॉल घ्यायला. अँग, बॉल कुठे गेला? चिट्टूला लगेच कळलं, बॉल या भल्या मोठ्या कपाटाखाली गेला असणार. चिट्टूने वाकून पाहिलं तर खरंच बॉल कपाटाखाली जाऊन लपला होता. एकदम मागे जाऊन बसला होता. चिट्टूने खालूनच कपाटाकडे पाहिलं. बोब्बो, केवढं हे कपाट! ए कपाटा, तू छोटा कधी होणार रे? छे, मलाच मोठं व्हावं लागणार बहुतेक, तुझ्या एवढं. चिट्टू खाली झोपूनच कपाटाशी बोलत होता. तू असाच आहेस का रे मोठा? माहितीये मला, बाबा रागवतो तुझ्याजवळ आलं की. पण मी काय हात नाही लावत तुला, कळलं ना? मला की नाही फक्त तुझ्यातली पुस्तकं जी आहेत ना ती आवडतात पाहायला. चिट्टू बॉल विसरून कपाटाशीच गप्पा मारण्यात रंगला. त्याला हे आईबाबांचं पुस्तकाचं कपाट खूप आवडायचं. ते जाम मोठं होतं. थोडी भीती पण वाटायची चिट्टूला. पण कपाटातील आई बाबा काढून वाचतात ती पुस्तकं चिट्टूला नेहमी आवडायची. आज पण चिट्टू पुस्तकांच्या कपाटाकडे बघत विचार करत होता. त्याला समोरच ठेवलेलं बाबाचं नवं भलं मोठं पुस्तक दिसत होतं. अरे, या पुस्तकावर तर Sample complete. Ready to continue?